रुपयांचा अपहार करून फरारी झालेल्या एएस ट्रेडर्स या कंपनीची उपकंपनी असलेल्या ट्रेड विंग्स सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीच्या संचालकाला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे। संतोष कुंभार असं त्याचं नाव असून त्याला सांगली जिल्ह्यातील पलूस इथं पकडण्यात आलं। राज्यातील विविध शहरांसह कोल्हापुरातील गुंतवणूकदारांना विविध आमिष दाखवून त्यांच्याकडून करोडो रुपयांची रक्कम कोल्हापुरात स्थापन झालेल्या अनेक कंपन्यांनी लुटली होती। यातील एएस ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स कंपनी तसंच या कंपनीची उपकंपनी ट्रेड विंग्स सोल्युशन लिमिटेड या कंपनीनं तर कित्येक गुंतवणूकदारांची कोट्यावधींची रक्कम घेऊन फसवणूक केली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी आज अखेर या कंपनीच्या 20 संशयितांना अटक करून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले। यातील तिघांनी अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतलाय। मात्र यातील 16 संशयित अजूनही फरारी झालेले आहेत। यातील ट्रेड विंग्स सोल्युशन लिमिटेड या कंपनीचा सांगली जिल्ह्यातील पलूस इथं राहणारा संचालक संतोष नंदकुमार कुंभार हा गेल्या 3 वर्ष 2 महिने 27 दिवसांपासून फरारी झाला होता। तो त्याच्या मूळ गावी पलूस इथं आला असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांच्या पथकानं या ठिकाणी जाऊन फरारी झालेला संचालक संतोष कुंभार याला फसवणूक प्रकरणी अटक केली आहे।